नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अळूचे पत्रवडे तयार करूया. कर्नाटकामधील दक्षिण कन्नड जिल्ह्यात हा पदार्थ तयार केला जातो. 1 शेर साधे तांदूळ घेतले आहेत. अर्धी ते पाऊण वाटी उडीद डाळ घेतली आहे. या पातेल्यामध्ये हे तांदूळ आणि डाळ घालते. हे डाळ तांदूळ आपण 2 तासासाठी भिजवून ठेवूया. या पातेल्यात मी 2 ते 3 तांबे पाणी घातले आहे. हे पातेले आपण आता झाकून ठेवूया. आता 2 तास पूर्ण झाले आहेत. हे तांदूळ चांगले भिजले आहेत. 10 ते 15 सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. 1 वाटीभर चिंच घेतली आहे. चिंचेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. अर्धी वाटी मोठे मीठ घेतले आहे. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 1 वाटी गूळ घेतला आहे. 1 वाटी धने आणि 4 मोठे चमचे जिरे घेतले आहे. ही अळूची 25 पाने घेतली आहेत. सगळ्यात आधी आपण मसाला तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे साहित्य घालून थोडेसे पाणी घालून बारीक करूया. हे वाटत असताना बेतानेच पाणी घाला. पाणी अधिक झाले तर अगदी बारीक वाटले जात नाही. हे बघा, या मिक्सरच्या भांड्यात मी असे हे साहित्य घालून थोडेसे पाणी घालून अगदी बारीक वाटून घेतले आहे. हे वाटण या मोठ्या भांड्यामध्ये काढूया. याप्रमाणे हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये घालून बारीक वाटूया. हे बघा, आता हे सगळे साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक केले आहे. आता आपला मसाला तयार आहे. आता आपण अळूची पाने चिरूया. ही अळूची पाने स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. या प्रत्येक पानाचा अळूचा देठ आपण काढूया. आता ही अळूची पाने एकमेकांवर 5 ते 10 असे ठेवूया आणि याप्रमाणे दुमडून अगदी बारीक चिरूया. हे पत्रवडे तयार करताना अळूचे देठ घालत नाहीत. आपण यामध्ये फक्त पानांचा उपयोग करायचा आहे. जर तुमच्याजवळ अळूचे देठ असतील तर ते तुम्ही भाजी आमटीमध्ये घालू शकता. हे बघा, हे मोठे भांडे भरून अळूची पाने चिरून घेतली आहेत. हा मसाला एकदा चांगला मिसळून घेते. आता यामध्ये आपण चिरलेली अळूची पाने घालूया. पुन्हा एकदा चांगले सरमिसळ करूया. आता ही पाने या मसाल्यामध्ये मी चांगली मिसळली आहेत. आता हा मसाला तयार आहे. आज मी हे पत्रवडे चुलीवर तयार करणार आहे. याऐवजी तुम्ही गॅसवर सुद्धा तयार करू शकता. ही चूल मी चांगली पुसून घेतली आहे. आता या शेडीने याप्रमाणे रांगोळी काढते. इथे गावामध्ये पांढऱ्या रंगाचे दगड मिळतात. ते विटेप्रमाणे मऊसर असतात. त्या दगडांची पावडर तयार केली जाते आणि थोडेसे पाणी घालून त्याचे गोळे तयार केले जातात. या गोळ्यांना शेडी असे म्हणतात. हे गोळे वर्षभरासाठी एकदम तयार करून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवतात. या शेडीच्या गोळ्याचा अर्धा भाग घेऊन
एका डब्यात ठेवला जातो. त्यामध्ये थोडेसे पाणी घातले जाते आणि त्याचे दाटसर असे मिश्रण तयार केले जाते. या शेडीच्या मिश्रणामध्ये जाडसर दोऱ्याचा तुकडा ठेवला जातो. या दोऱ्याने याप्रमाणे रांगोळी घातली जाते. येथील प्रत्येक घरामध्ये घरातील उंबऱ्यांना, देवासमोर आणि चुलीवर याप्रमाणे रांगोळी घातली जाते. दररोज सकाळी उंबरे, देव्हारा आणि चुली ओल्या कापडाने पुसून पुन्हा या शेडीने याप्रमाणे रांगोळी घातली जाते. हे बघा, या चुलीवर याप्रमाणे मी नक्षी काढली आहे. तुम्हाला ही नक्षी कशी वाटली हे नक्की सांगा. आता विस्तव पेटवण्यासाठी चूल तयार आहे. सगळ्यात आधी आपण विस्तव करूया. याप्रमाणे मी चुलीवर दररोज नवीन नवीन नक्षी काढते. आता आपण विस्तव करूया. या चुलीतील लाकडे मी बाजूच्या भागात ठेवते आणि यामध्ये सुपाऱ्यांची साले घालते. याऐवजी तुम्ही नारळाच्या करड्यासुद्धा घालू शकता. हे बघा, यामध्ये मी ही सुपाऱ्यांची साले घातली आहेत. आता यावर ही लाकडे ठेवूया. ही चूल पेटेपर्यंत आपण केळीची पाने नीट करूया. ही केळीची पाने मी घेतली आहेत. हे बघा, हे केळीच्या पानाचे वरचे टोक याप्रमाणे धरायचे आहे आणि याप्रमाणे अलगद बाजूला करायचे आहे. वरील बाजूने केल्यामुळे पान अजिबात फाटत नाही. जर तुम्ही उलट्या बाजूने पान कापाल तर ते फाटते. हे बघा, मी पुन्हा एकदा दाखवते. याप्रमाणे केळीच्या पानाचे तुकडे करूया. सध्या सगळीकडे पाऊस पडत आहे, यामुळे केळीची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्या. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर या रेसिपी तुमच्या सर्व मित्रमंडळींना व्हॉट्सअप आणि फेसबुकमधून शेअर करू शकता. याबरोबरच तुम्ही माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे आळूच्या पानाचे पत्रवडे चवीला खूपच छान लागतात. तयार करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, पण हा पदार्थ तयार झाल्यावर चवीला खूपच स्वादिष्ट लागतो. हा पदार्थ मी नाश्त्यासाठी तयार करत आहे. हा पदार्थ लहान मुलांबरोबरच मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल. ही रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, आता ही खूप सारी पाने मी कापून घेतली आहेत. ही सगळी केळीची पाने आपण गरम करूया. गरम केल्यामुळे आपण जेव्हा यामध्ये सारण भरू त्यावेळी ही पाने अजिबात फाटत नाहीत. हे बघा, आता विस्तव चांगला पेटला आहे. यामध्ये याप्रमाणे ही केळीची पाने गरम करूया. पानाची प्रत्येक बाजू अलगदपणे गरम करायची आहे. जर समजा पान अर्धवट भाजले गेले असेल तर जेव्हा आपण सारण भरू त्यावेळी ते पान मधोमध फाटते. आणि जर समजा हे पान अधिकच भाजले गेले तर आकसते. यामुळे ही पाने व्यवस्थित गरम करायची आहेत. आता मी तुम्हाला गॅसवर ही पाने गरम करून दाखवते. हे बघा, गॅसवर आपण मगाशी चुलीवर जशी ही पाने गरम केली त्याप्रमाणेच गरम करायची आहेत. या पानाची प्रत्येक बाजू गॅसवर अशी ठेवायची आहे.
आणि गरम करायची आहे। याप्रमाणे मी सगळी पाने गरम करून घेते। तुम्हाला ही पाने गरम करण्याची जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही पाने गरम करू शकता। जर तुम्ही जेवणासाठी केळीची पाने वापरणार असाल तर याप्रमाणे आधी केळीची पाने गरम करून घ्या। यामुळे जेवतेवेळी ही पाने फाटत नाहीत। हे उकडीचे भांडे घेतले आहे, याला साठी म्हणतात। यामध्ये आपण आता थंड पाणी घालूया। थंड पाण्याऐवजी गरम पाणीसुद्धा घालू शकता। आता या भांड्यात जाळी ठेवते। तुमच्याजवळ असे भांडे नसेल तर इडली कुकरमध्ये सुद्धा तयार करू शकता। हे केळीचे पान घेतले आहे, यामध्ये आपण हे अळूचे सारण भरायचे आहे आणि याप्रमाणे दुमडायचे आहे। याप्रमाणे मी प्रत्येक पानामध्ये हे अळूचे सारण भरले आहे। हे दुमडलेले केळीचे पान साठीमध्ये ठेवताना दुमडलेली बाजू खाली यायला हवी, यामुळे ही घडी सुटत नाही। आता या साठीवर मी झाकण ठेवले आहे। ही साठी आपण चुलीवर ठेवूया। ही साठी म्हणजेच हे उकडीचे भांडे 1 तासभर मोठ्या विस्तवावर ठेवायचे आहे। चुलीवर ठेवण्याऐवजी तुम्ही गॅसवर 1 तासासाठी ठेवू शकता। हे पत्रवडे उकडण्यासाठी 1 तास वेळ लागतो। आता 1 तास पूर्ण झाला आहे। ही साठी आपण गार होण्यासाठी ठेवूया। हे बघा, आता ही साठी थोडीशी कोमट झाली आहे। आपण याचे झाकण काढूया। हे बघा, हे पत्रवडे चांगले उकडले गेले आहेत। हे पानातून वेगळे करूया। आपण खूप सारे पत्रवडे उकडले आहेत। सकाळच्या नाश्त्यासाठी मला यातील अर्धेच पत्रवडे घ्यायचे आहेत। हे बघा, याप्रमाणे हे केळीच्या पानापासून वेगळे करूया आणि या भांड्यामध्ये घालूया। हे उकडलेले पत्रवडे आपण असेही खाऊ शकतो। हे बघा, आता सकाळच्या नाश्त्यासाठी मी 10 ते 12 पत्रवडे बाहेर काढते। शिल्लक राहिलेले पत्रवडे आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो। जेव्हा कधी आपल्याला पत्रवडे करायचे असतील तेव्हा हे उकडलेले पत्रवडे केळीच्या पानापासून वेगळे करा आणि त्याला फोडणी घाला आणि गरमागरम सर्व करा। हे पत्रवडे फ्रीजमध्ये 2 दिवस टिकतात। हे बघा, बोलता बोलता माझे हे सगळे पत्रवडे कुस्करून तयार झाले आहेत। जर मसाल्यामध्ये तांदूळ जास्त झाले असतील तर हे पत्रवडे घट्ट होतात। त्यामुळे तांदळाचे माप व्यवस्थित घाला। गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे। ही कढई आता चांगली तापली आहे। यामध्ये तेल घालूया। हे पत्रवडे तयार करताना तेल जरा अधिकच लागते। तेल आता चांगले तापले आहे। यामध्ये 1 ते 2 चमचे मोहरी घालूया। मोहरी आता चांगली तडतडली आहे। यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पाने घालते। आता 2 सुक्या मिरच्या तुकडे केल्या आहेत त्या घालते। आता आपली फोडणी तयार आहे। आता यामध्ये 4 चमचे उडीद डाळ घातली आहे।
ही डाळसुद्धा या फोडणीमध्ये चांगली परतूया. आता 1 चमचाभर हळद घातली आहे. आता आपण या कढईमध्ये हे कुस्करलेले पत्रवडे घालूया. फोडणीमध्ये चांगले सरमिसळ करायचे आहेत. 2 ते 3 चमचे साखर घालते. 2 मोठे चमचे तिखट घातले आहे. चवीप्रमाणे थोडेसे मीठ घातले आहे. आता चांगले सरमिसळ करूया. 2 मोठे चमचे आमचूर पावडर घालते. हे पत्रवडे चांगले सरमिसळ करून या पत्रवड्यांना एक वाफ देऊया. आपण जेव्हा पत्रवडे उकडतो त्यावेळी थोडेसे खाऊन बघा. आपण फोडणीमध्ये जेव्हा हे पत्रवडे घालतो त्यावेळी जे काही कमी असेल ते आता आपण घालू शकतो. हे पत्रवडे चवीला आंबट गोड तिखट मिखट असे लागतात. आता या पत्रवड्यांना एक वाफ दिली आहे. 2 वाट्या ओले खोबरे घेतले आहे. हे बघा, हे पत्रवडे आता तयार आहेत. यामध्ये आपण ओले खोबरे घालूया. ओले खोबरे घातल्यामुळे याची चव आणखीनच छान होते. पुन्हा एकदा चांगले सरमिसळ करूया. आता मी गॅस बंद केला आहे. हे गरमागरम पत्रवडे नारळाच्या तेलासोबत सर्व करा. आता हे पत्रवडे तयार आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.